दंडोत प्रणाम. मायबाप हो, शके 1194 या इसवी सणाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज महानुभाव पंथाचे संस्थापक ईश्वर अवतार हे आपल्याला सोडून उत्तरापंथी गेले आणि तिथून मग भट्टोबास 14 वर्षे रुद्रपूरला राहिले. भट्टोबासच नव्हे तर सर्व भक्तजन तिथं गोळा झाले आणि त्यांनी गोविंदपूर महाराजाची सेवा आवडीपूर्वक केली. आणि मग 1208ला गोविंदपूर महाराज निजधामाला गेले. म्हणजे 1194 आणि 1208 14 वर्षे ते तिथं राहिले. आणि मग गोविंदपूर महाराज गोविंदप्रवाहाचं निर्वाण झाल्यानंतर भट्टोबासाचं मन तिथं काही लागना आणि मग भट्टोबास तिथून निघाली आणि त्यांनी गंगातीर नमस्कार केला. छिन्नस्थळी बेलापूर नाही डोमेग्राम, छिन्नस्थळी असे सगळे स्थान नमस्कार केले. पैठण आणि नंतर ते लिंबा नावाचं गाव आहे पाथरी तालुक्यामध्ये, निंबा देशमुख असं म्हणतात त्याला, किंवा भट्टोबासाचं लिंबा असं बी म्हणतात लोक. तर त्या निंब्याला 16 वर्षे राहिली. म्हणजे 1208 आणि 16 म्हणजे 1224ला ते देवदर्शनाला गेले. माझ्या बाबू हा म्हणजे नरेंद्र पंडितानं दिलेला शेक आहे हा. म्हणजे 1194, 14 आणि 16 असे नरेंद्र पंडितांनाच आपल्याला सांगितलेला शेक आहे. तर तो शेक आपल्याला खरा धरायचा आहे. आणि मग भट्टोबाचा देवदर्शनाला गेल्यानंतर मग त्यांचे शिष्य नरेंद्र पंडित, तर त्या नरेंद्र पंडितानं स्मृतिस्थळ नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे स्मृती म्हणजे त्या 16 वर्षात काय घटना घडल्या. भट्टोबास तिथं 16 वर्षे राहिले, तर त्या 16 वर्षात काय घटना घडल्या याचं दर्शन, याचं सटीक वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे स्मृतिस्थळ आहे. मायबाबा, स्मृतिस्थळ म्हणजे आपल्याला खरं धर्माचं रूप दिसतं तिथं, खरे संताचं रूप दिसतं तिथं, खरे संत दिसतात. मायबाबा, एक दिवस हे नाथोबा होते आणि नाथोबा म्हणजे बाहेर दिशीला गेले, म्हणजे संडासला गेले. आणि गेल्यानंतर त्यांना एक सोन्याचा हंडा दिसला आणि मग त्यांनी तो हंडा घेतला नाही. मायबाबा, त्या हंड्याला म्हणले की तू जर स्वामी होतास त्यावेळेस मला दिसला असतास तर मी तुला त्यांच्या कामी आणलं असतं. पण आता दिसून तू काय फायदा. माझ्या तो ही विरूक्त वृत्ती ही त्या स्मृतिस्थळात दिसते. आणि ही विरुक्त स्मृती ही विरुक्त स्मृती म्हणजे खरं साधूचं अंग आहे. सोने मायाबाबा, ही सगळं आपल्याला जे दृश्य दिसतंय जग हे सगळं माती आहे, सगळं प्रपंच आहे. 5 भूतांनी 3 गुणाचं आहे. तर आपण आपलं देह देखील म्हणजे 5 भूतांनी 3 गुणाचं आहे, संसाराचं आहे, प्रपंचच आहे. दिसतोय तेवढा प्रपंच आहे. आपल्याला देवता दिसत नाही कारण त्या प्रपंचामध्ये लपलेले. परमेश्वर दिसत नाही आपल्याला कारण तो मायापुरामध्ये लपलेला आहे. आपल्याला जीव दिसत नाही कारण तो ह्या प्रपंचामध्ये लपलेला आहे, आपल्या शरीरामध्ये लपलेला आहे तो. पण आपल्याला दिसतंय कोण? मग दिसतंय तर सगळा प्रपंच दिसतो, स्थूळ प्रपंच दिसतो, ते बी सूक्ष्म दिसत नाही. प्रपंचाचे 8 विभाग आहेत. तर 8 विभागापाशी हा जो भेद आहे, हा भेद समळ प्रपंचाचा आहे, समळ भूताचा आहे. तर तो समळ भूताचा जो भेद आहे तो आपल्याला दिसतो. मग मायबाबा, तर हा भेद म्हणजे प्रपंच आहे. आणि ह्या भेदामधलं जे काही असेल ते प्रपंच आहे. तुम्ही सोने चांदी प्रपंच आहे म्हणजे माती आहे. तुम्ही म्हणजे ज्वारी गहू हे जे एवढे पदार्थ येतं ते सगळे प्रपंचाचे. आणि प्रपंचाचे तुम्ही खाता बी प्रपंच, सकाळी सोडून देता तो बी प्रपंचच आहे. आणि
तुम्ही निस्तावी प्रपंचाच्याच घरात, तुम्ही घरात राहता कोणी प्रपंचाच्या घरात, आणि सगळं दिसतं ना, सगळं प्रपंच आहे. आणि माय बाबा मी एक दिवशी भाष्य केलं होतं की जो साधू आहे त्याला सोने म्हणजे माती वाटतं, सोनं माती, मातीच आहे, प्रपंच आहे सोनं, चांदी प्रपंच आहे. मग हे ज्या साधूला, संताला हे सोनं माती वाटत असेल तो खरा संत आहे, असं मी भाष्य केलं होतं एक दिवशी. तर माय बाबा ते खरंच आहे. तर ते दर्शन आपल्याला स्मृतीस्थळात घडते. कोणाच्या माध्यमातून? ह्या म्हणजे आपल्या नाथोबासाच्या माध्यमातून आपल्याला ते दर्शन घडते. अशा संताचं दर्शन आपल्याला स्मृतीस्थळात घडते. माय बाबा एक माणूस भट्टोबासाजवळ अनुसरल्यानंतर तो भट्टोबासाला न सांगताच गावी गेला. आणि गावी गेल्यानंतर त्यानं आई वडील वाढल्यानंतर गावी गेला आणि त्यानं मग काय केलं, किती हिस्से केले, त्या भावाला हिस्सा दिला, आपण हिस्सा घेतला, त्या आपल्या हिस्स्यातलं पत्नीला दिलं, मुलाला दिलं, आणि आपण आपला हिस्सा घेऊन भट्टोबासापाशी आले. भट्टोबासापाशी ते पैसे आणलेलं धन ठेवलं. भट्टोबासानं त्याला लाथ मारली आणि भट्टोबास म्हणले मी का चोरी का महात्मा आहे का? माय बाबा हे खऱ्या संताचं दर्शन हे तुम्हाला स्मृतीस्थळात दिसते. तसे संत आज दिसत नाहीत आपल्याला. संत तुकाराम होते, नाही दिसत नाहीत. संत तुकारामाला एकदा ही लक्ष्मी प्रसन्न झाली. ती म्हणली काय मागायचं माग. ती म्हणलं देव माते एकच मागू का तुला? हो माग म्हणे, वचन दे म्हणे. मग म्हणे तुझं तोड मला पुन्हा दाखवू नको. माय बाबा ही विरक्ती, हा संतपणा. आणि नाही संतपणा मिळत आहे हाटी, हिंडता कपटी रानवणी. संतपण कुठं भेटत नाही माय बाबा. आपल्याला ते संतपण दाखवून द्यावं लागते लोकांना वर्तनातून. आपल्या ते संतपण आमच्या लोकांना स्मृतीस्थळात दाखवून दिलं माय बाबा. तिथं त्याची न्यायवृत्ती, त्याची सगळीच. एक ब्राह्मण अनुसरला, तो जहागीरदार होता. आणि तो जहागीरदार होता. मग तो गेला अनुसरला, गेला आठवणीजन करायला. आणि गेल्यानंतर मग त्याच्या मुलाला ती वृत्ती देईन ना तो माणूस, तो अधिकारी त्याच्या मुलाला तो वृत्ती द्यायला तयार नाही. आणि मग यानं अधिकाऱ्याकडे गेला आणि तो अधिकारी म्हणला जाय तुझ्या वडिलाला घेऊन ये. आणि मग हे म्हणला ठीक आहे. मग गेला भट्टोबासाकडे. भट्टोबास म्हणले जाय लोणारकडे गेलेली तुझ्या वडील आठवणीत झाला. आणि मग लोणारकडे गेला. वडील त्याला वडील भेटले. पण वडिलाला म्हणला तो चला घरी, तो वृत्ती द्यायला तयार नाही. ते म्हणले हे बघ ते वृत्ती तुला देऊ का न देऊ, पण माझ्या देवानं सांगितलंय की संबंधियाचा संबंध तेच जे, असं वचन माझ्या देवानं सांगितले. आणि तो संबंधियामध्ये मी कवाच येणार नाही. माय बाबा तो हिरमूस होऊन घरी आला. आणि माय बाबा ते वडील बी चांगले होते, खरे संत होते, आणि ते पोरं चांगली होती. अहो आजचे आमचे पोरं जर आम्ही म्हणलो नाही येत तर एक टिकूर घेऊन मागं लागते ना आमच्या. ते इतके म्हणजे मुलं बी बिघडले ना, आम्ही बिघडतो माय बाबा. आणि मग हे त्या गावी गेला तो आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं. अधिकारी खुश झाला. तो म्हणला हाय तर निर्धाराची, आणि तिची वृत्ती त्याला देऊन टाकली. माय बाबा हे अशा अनेक कथा, हे अनेक स्मृत्या तुम्हाला स्मृतीस्थळामध्ये दिसतात. अनेक माऊलीनं किती सुंदर आचरण केलं, आज माणसं करत नाहीत. ती स्त्री असून आचरण केले, पुरुषार्थ आम्हा दावणी, ही 8व्या स्मृतिविळाची कैसे देह शेपिले त्यांनी, असं एक कवी म्हणतो आमच्याकडचा. माय बाबा ते खरंच आहे. आणि ते त्यांनी कुठून घेतलंय? हे स्मृतीस्थळातून घेतले. माय बाबा ती बाई होती एक, ते बाईनं गेली आठवणीजनाला आचार करायला, आणि तिनं कळू दिलं नाही की मी स्त्री आहे का पुरुष आहे. मग हे खरं संताचं दर्शन आपल्याला स्मृतीस्थळातच होऊ शकते माय बाबा. खऱ्या संताचं दर्शन आपल्याला स्मृतीस्थळातच होऊ लागतंय. ते खरे संत आता दुर्मिळ झाले आहेत माय बाबा. पण तरीही चला काही का असना, पण आज महानुभाव संप्रदायात तरी बरेच लोक चांगले संत आहेत. ही मी तर वारकऱ्यात जातो नेहमी बी. वारकऱ्यात मी अभिमानानं सांगतो की आमच्याकडं अजून बी तर संत चांगले आहेत. अजून बी काही आमची क्वालिटी बिघडलेली नाही. माय बाबा खरंच
महानुभाव संप्रदाय नसन त्यावेळेस सारखा राहिलेला, परंतु अजूनही ह्या काळाच्या ओघामध्ये ह्या कलियुगाच्या ह्या वारं लागलेलं आहे कलियुगाचं, त्या वाऱ्यामध्ये देखील तो टिकून आहे. ही एवढी महत्त्वाची गोष्ट आहे मायबापो. हे असंच टिकून राहिलेलं आहे, तर असंच तुम्ही टिकून ठेवा अशी मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.